मी संसार माझा रेखीते या मालिकेमध्ये चला पाहूया आजच्या भागात काय झाले. इकडे अनुची जाऊ म्हणते कधी होणार नाही, होणार माझ्याकडने. तेवढ्यात अनुची मैत्रीण येते. मग ती म्हणते अनु कुठे आहे. मग अनुची जाऊ बोलते घरात या, आपण बसून बोलू. पाणी विचारते. मग अनुची मैत्रीण बोलते त्या दिवशी कार्यक्रमात झाला तेव्हापासून अनु क्लासला आलीच नाही आणि मी तिला हे सांगायला आले होते. असं करून चालणार नाही. 2 दिवस क्लासला यायचं, मग 2 दिवस नाही यायचं. काही साधा सुद्धा क्लास नाही आहे, असं सारखं सारखं बुडवून नाही चालणार ना. मग अनुची जाऊ बोलते अनु नाही आहे घरी, ती तिच्या माहेरी गेली आहे. तिच्या आईची तब्येत खराब आहे ना. मग तिची मैत्रीण बोलते तरीच ती क्लासला आली नाही. त्या दिवशी कार्यक्रमात बोलली ना, त्याचा खूप छान रिस्पॉन्स आलाय, तीच तिला सांगायचं होतं. मग अनुची जाऊ म्हणते मी सांगते ना तिला. मग अनुची मैत्रीण बोलते मलाही पर्सनली सांगायचं होतं. मला जरा तिच्या माहेरचा नंबर मिळू शकेल का. आपण तिच्या आईची जरा चौकशी करू. मग इकडे अनुच्या माहेरी मग दिव्या अनुला बोलते एकच नंबर झाली. मग अनु बोलते प्रथमला आवडते इडली. मग दिव्या बोलते ताई एक बोलू का, खूप वाईट वाटतं तुझ्यासाठी. म्हणजे बघ ना, भरलेलं ताट आहे तुझ्यासमोर पण तू खाऊच शकत नाही. असं मुलाची काळजी वाटते ना. कुठल्या आईच्या घशातून खाली उतरेल ना घास समजू शकते. पण काय ग अनुताई, नवऱ्याने टाकलेल्या ज्या मुली असतात माहेरी येतात त्यांच्या सगळ्यांची अशीच अवस्था होते का. नाही म्हणजे जे वाईट निर्दयी नवरा असताना त्यांनी टाकलेल्या बायकांची बिचारा बायका. काही जणांना तर माहेर पण नसतं. पण तू नशीबवान आहेस, मस्त घर आहे, माहेर आहे. तुला आई बाबा आणि भाऊ सगळं खूप काळजी घेतात, तुझी प्रेम करतात. वर आम्ही तुला पोसू असंही म्हणतात. तुला सांगते काही मुली असतात नवऱ्याने टाकलेल्या माहेरी येतात ना, त्यांना त्यांचे आई वडील आल्या पावली पाठवून देतात. वर म्हणतात तू मेली ज्या दिवशी तुझं लग्न करून दिले ना, त्या दिवसापासून तुझं घर कुठलं सासरचं माहेरचं नाही. पण तू लकी आहे. वर पण तुझ्यासोबत असं झालं असतं तर तू तर रस्त्यावरच आली असती. पण असं झालं नाही. तुला आई वडील आहे,